Hello everyone, welcome in SRG Technical. In this video, we will going to see syllabus topic 1.8 temperature coefficient of resistance. रोधकाचा तापमानातील सहगुणक गुणांक. ओके, रोधकाचा तापमानासोबतचा असणारा सहगुणक किंवा गुणांक कोएफिशिएंट म्हणजे गुणांक RTC, resistance temperature coefficient. This topic we will going to study in this video. In MSBT exam, many time question is asked on this topic. Summer 8, winter 8, summer 9, winter 9, winter 10, summer 11, winter 12, summer 14. Define temperature coefficient of resistance, state its unit. टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स, रोधकाचा तापमानाचा गुणांक म्हणजे काय, त्याची व्याख्या लिहा आणि त्याचं युनिट लिहा. डायरेक्टली वी सी हियर लास्ट क्वेश्चन. डिफाइन टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स, स्टेट इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. डिफाइन टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स, रोधकाचा असणारा तापमानासोबतचा सहगुणांक किंवा गुणांक याची व्याख्या लिहा. स्टेट इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. ओके, त्याचबरोबर तापमानाचा जो काय परिणाम आहे रेजिस्टन्सवरती तो लिहा. दिस क्वेश्चन इज आस्क्ड ऑन विंटर 12 फॉर 4 मार्क्स. कन्सिडर अ कंडक्टर हॅव्हिंग ॲन इन्क्रीजिंग रेजिस्टन्स लिनियरली विथ टेम्परेचर ॲज शोन इन फिगर 1.8.1. गृहीत धरा एक वाहक आहे की ज्याचा रोधक जो आहे तो इन्क्रीज होतोय लिनियरली रेषात्मक पद्धतीने विथ टेम्परेचर तापमानासोबत ॲज शोन इन फिगर 1.8.1. इथे पाहू शकता आपण रेजिस्टन्स R0 ॲट टेम्परेचर T0 सेल्सिअस, रेजिस्टन्स R1 ॲट टेम्परेचर T1 सेल्सिअस इथे दाखवलेलं आहे. एक्स ॲक्सिसवरती टेम्परेचर वाढत्या क्रमाने दिलेले आहेत, वाय ॲक्सिसवरती रेजिस्टन्स वाढत्या क्रमाने दिलेले आहेत. म्हणून रोधक R0 T0 सेल्सिअस इतक्या तापमानाला, रोधक R1 T1 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला, रोधक R2 T2 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला. अशा पद्धतीने एखाद्या वाहकाचा रोधक जो आहे तो रेषात्मक पद्धतीने लिनियरली इन्क्रीज होत गेलेला आहे. फिगर 1.8.1 कन्सेप्ट ऑफ RTC. RTC कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी ही फिगर आहे. लेट R0 इक्वल्स टू रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस, R1 इक्वल्स टू रेजिस्टन्स ॲट T1 डिग्री सेल्सिअस अँड R2 इक्वल्स टू रेजिस्टन्स ॲट T2 डिग्री सेल्सिअस. डेफिनेशन. मग देन द रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशिएंट RTC ॲट T डिग्री सेल्सिअस इज डिफाइन्ड ॲज. रेजिस्टन्स जो आहे तो T डिग्री सेल्सिअसला अशा पद्धतीने आपण त्याची व्याख्या करू शकतो की द रेशो ऑफ चेंज इन रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल. ओके, एखाद्या मटेरियलचा रोधक जो चेंज होतोय, ओके, जो चेंज होतोय तो पर डिग्री सेल्सिअस, प्रति डिग्री सेल्सिअसला, ओके, प्रति डिग्री सेल्सिअसला एखाद्या मटेरियलचा रोधक जो चेंज होतोय तो टू इट्स रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेंटीग्रेड. ओके, टू इट्स रेजिस्टन्स म्हणजेच चेंज इन रेजिस्टन्स ऑफ मटेरियल पर डिग्री सेल्सिअस, प्रति डिग्री सेल्सिअसला एखाद्या मटेरियलचा रोधक जो चेंज होतोय तो, आणि इट्स रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस, आणि त्याचा रोधक T डिग्री सेल्सिअसला किती आहे यांचा रेशो म्हणजेच RTC. ओके, देअरफॉर RTC ॲट T डिग्री सेल्सिअस, ओके, RTC ॲट T डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू α1 इक्वल्स टू चेंज इन रेजिस्टन्स डेल्टा R पर डिग्री सेल्सिअस डिवाइडेड बाय RT. ओके, डिवाइडेड बाय RT, where delta T equals to change in resistance and RT equals to resistance at T डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजेच काय पहा, द रेशो म्हणजे गुणाकार व्यस्त, द रेशो ऑफ चेंज इन रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल पर डिग्री सेल्सिअस, एखाद्या मटेरियलचा रोधक प्रति डिग्री सेल्सिअसला बदलतोय तो
आणि टू इट्स रेजिस्टन्स ॲट टी डिग्री सेंटीग्रेड, आणि टी डिग्री सेल्सिअसला असणारा त्याचा रोधक किती आहे तो. ओके, यांचा रेशो म्हणजेच काय, आर टी सी, रेजिस्टन्स टेम्परेचर कोइफिशियंट. ओके, आर टी सी, देअरफॉर आर टी सी ॲट टी डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू α1 इक्वल्स टू डेल्टा आर पर डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय आर टी. ओके, वेअर डेल्टा आर इक्वल्स टू चेंज इन रेजिस्टन्स, बदलणारा रोधक, आर टी इक्वल्स टू रेजिस्टन्स ॲट टी डिग्री सेल्सिअस. ओके, आर टी सी ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ओके, तर मग आर टी सी 0 डिग्री सेल्सिअस असताना किती असतो पहा. द आर टी सी ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज डिनोटेड बाय α0. ओके, म्हणजेच 0 डिग्री इतक्या तापमानाला आर टी सी किती आहे, रेजिस्टन्स टेम्परेचर कोइफिशियंट किती असतो. ठीक आहे, त्याला आपण α0 या नावाने संबोधणार आहोत, डिनोटेड करणार आहोत. ओके, नावाने ओळखणार आहोत. अँड इट इज डिफाइन्ड ॲज फॉलोज, आणि त्याची व्याख्या आपण अशा पद्धतीने करू शकतो की α0 इक्वल्स टू चेंज इन रेजिस्टन्स पर डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ओके, प्रति डिग्री सेल्सिअसला बदलणारा रोधक छेद 0 डिग्री सेल्सिअसला असलेला रोधक, यांचा जर आपण गुणाकार व्यस्त घेतला म्हणजे भागाकार घेतला तर काय होणार आहे, α0 म्हणजेच आर टी सी ॲट 0 डिग्री सेल्सिअस आपल्याला मिळेल. ओके, म्हणजे ह्या 0 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला एखाद्या मटेरियलचा आर टी सी किती असेल तर तो हा असेल α0. ओके, द चेंज इन रेजिस्टन्स per degree Celsius is equal to the slope of the characteristic as shown in figure 1.8.1. ठीक आहे, तर आता पहा, द चेंज इन रेजिस्टन्स पर डिग्री सेल्सिअस, बदलणाऱ्या रोधकाचा म्हणजे प्रति डिग्री सेल्सिअस इतक्या बदलणाऱ्या रोधकाचा जर काही स्लोप असेल, उतारा असेल, स्लोप ऑफ दी कॅरेक्टरिस्टिक ॲज शोन इन फिगर 1.8.1, α0 इक्वल्स टू स्लोप ऑफ कॅरेक्टरिस्टिक डिवायडेड बाय r0. ओके, बदलणारा रोधक म्हणजेच काय, प्रति डिग्री सेल्सिअस इतका बदलणारा रोधक म्हणजे त्याचा उतारा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, स्लोप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक डिवायडेड बाय r0 म्हणजेच α0. ठीक आहे, आर टी सी ॲट 0 डिग्री सेल्सिअस. देअरफोर म्हणून α0 इक्वल्स टू R2 मायनस R1, बदलणारा रोधक स्लॅश म्हणजेच डिवायडेड बाय T2 मायनस T1. ओके, स्लोप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक हा त्याचा स्लोप झाला, R2 मायनस R1 डिवायडेड बाय T2 मायनस T1 डिवायडेड बाय R0, टोटल डिवायडेड बाय R0. ओके, एक्सप्रेशन नंबर 1.8.1, आर टी सी ॲट T1 डिग्री सेल्सिअस. आता आर टी सी ॲट T1 डिग्री सेल्सिअस काय असतो पहा, द आर टी सी ॲट T1 डिग्री सेल्सिअस इज डिनोटेड बाय α1. ओके, जसं की आपण α0 हा आर टी सी ॲट T0 डिग्री सेल्सिअसला डिफाईन केला होता, डिनोट केला होता, तसाच α1 हा आर टी सी ॲट T1 डिग्री सेल्सिअसला आपण डिनोट करतोय, ओळखतोय. अँड इट इज डिफाइन्ड ॲज, आणि त्याची व्याख्या अशा पद्धतीने करू शकतो की α1 इक्वल्स टू चेंज इन रेजिस्टन्स पर डिग्री सेल्सिअस. ओके, अंशात तीच गोष्ट कायम राहणार आहे, चेंज इन रेजिस्टन्स पर डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय रेजिस्टन्स ॲट T1 डिग्री सेल्सिअस, हे मात्र चेंज होत जाईल. ओके, ज्या तापमानाला आपण एखाद्या मटेरियलचा, रोधकाचा गुणांक काढतोय, आर टी सी काढतोय, त्यावेळी रेजिस्टन्स म्हणजेच रोधक ॲट T1 डिग्री सेल्सिअस म्हणजे त्या ठराविक तापमानाला असलेला त्या मटेरियलचा रोधक इथे छेदात येईल. ओके, अंशात काय असणार आहे, स्लोप चेंज इन रेजिस्टन्स पर डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू स्लोप डिवायडेड बाय R1. ठीक आहे, आता आपण आर टी सी ॲट T1 पाहतो ना, म्हणजेच काय येईल R1. देअरफॉर α1 इक्वल्स टू स्लोप काय येईल, R2 मायनस R1 डिवायडेड बाय T2 मायनस T1. ओके, सर्व टर्मला छेद R1. एक्सप्रेशन नंबर 1.8.2. So in general we can write that the RTC at temperature Tn is given by alpha n equals to slope of the characteristics divided by Rn. Okay, मग जर समजा RTC at temperature Tn नंबर ऑफ तापमानासोबत बदलणाऱ्या मटेरियलचा रोधकाचा गुणांक RTC at temperature T1 जर का डिफाइन करायचा असेल तर काय होईल, अल्फा एन इक्वल्स टू स्लोप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, कॅरेक्टरिस्टिकचे गुणधर्माचे स्लोप्स येत राहतील, अंशात छेदात काय येईल, Rn. Rn म्हणजेच काय, रेजिस्टन्स ॲट
Tn degree Celsius. Expression number 1.8.3, where Rn equals to resistance of conductor at temperature Tn. Okay, resistance of conductor at temperature Tn. Unit of RTC. RTC चा एक काय आहे पहा. We know that alpha n equals to slope of the characteristic divided by resistance at Tn degree Celsius, R2 minus R1 divided by T2 minus T1 divided by Rn equals to ohm per degree Celsius divided by ohm. ओहम गेट कॅन्सल होईल इथे. ओके, एक्सप्रेशन नंबर 1.8.4 मध्ये पहा, ओहम पर डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय ओहम कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील इक्वल्स टू per degree Celsius. This is the unit of RTC. Per degree Celsius, it is the unit of RTC. Expression number 1.8.4. Thus, the RTC is measured in per degree Celsius. Okay, म्हणून आपण रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट हा पर डिग्री सेल्सिअस, प्रति डिग्री सेल्सिअसला मेजर करतो, त्याचं युनिट पर डिग्री सेल्सिअस असा आहे. ओके, नेक्स्ट syllabus topic 1.8.1 expression for the resistance at T degree Celsius. expression म्हणजे समीकरण, for म्हणजे च्यासाठी, the resistance at T degree Celsius. ओके, T डिग्री सेल्सिअसला असलेल्या रोधकासाठीचं एक्सप्रेशन समीकरण आपण इथं मिळवतोय सिलेबस टॉपिक 1.8.1 मध्ये. कन्सिडर द R वर्सेस टेम्परेचर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटल. फिगर 1.8.1 ए मध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या मेटलचा टेम्परेचर कॅरेक्टरिस्टिक, ओके, रेजिस्टन्स विरुद्धचा टेम्परेचर कॅरेक्टरिस्टिक ह्या अशा पद्धतीने दाखवलेल्या आहे एखाद्या मटेरियलचा. फिगर 1.8.1 ए मध्ये दाखवल्याप्रमाणे लेट RT बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस. ओके, RT बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. ओके, RT ही एक रोधकाची व्हॅल्यू आहे ॲट T डिग्री सेल्सिअसला. ओके, T डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला. ठीक आहे, RTC ॲट T डिग्री सेल्सिअस. मग रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट ॲट T डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू अल्फा टी इक्वल्स टू स्लोप ऑफ कॅरेक्टरिस्टिक. हे आपला फॉर्म्युला आहे तो फिक्स, स्लोप ऑफ कॅरेक्टरिस्टिक डिवायडेड बाय RT. एक्सप्रेशन नंबर 1.8.5. बट स्लोप, परंतु स्लोप काय येईल आता, RT मायनस R0. ओके, RT मायनस R0 अंशात येईल डिवायडेड बाय T मायनस 0. ओके, इथं फायनल टेम्परेचर काय आहे, T मायनस 0. ठीक आहे, इतक्या क्षेत्राचा जो काय आहे तो स्लोप आहे, उतारा आहे, इक्वल्स टू RT मायनस R0 डिवायडेड बाय T वजा 0 T येईल छेदात. ओके, RT मायनस R0 डिवायडेड बाय T. एक्सप्रेशन नंबर 1.8.6. ओके, इथं पाहू शकतो आपण स्लोप RT मायनस R0 डिवायडेड बाय T, फिगर 1.8.1 ए, अँड अल्फा 0 इक्वल्स टू RT मायनस R0 डिवायडेड बाय टोटल टेम्परेचर T डिवायडेड बाय R0. ओके, हा काय असेल, RTC असेल. ओके, देअरफॉर अल्फा 0 इथे छेदात असलेला R0 पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेताना गुणाकारात येईल. देअरफॉर अल्फा 0 R0 इंटू T. ओके, पुन्हा हा जो अंशामध्ये छेदात T होता तो काय येईल, बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना ओके गुणाकारात येईल. म्हणून लेफ्ट हँड साईडला ज्या टर्म्स तयार होतील अल्फा 0 R0 T ह्या अशा असतील, बरोबर उजव्या बाजूला राईट हँड साईडला ज्या टर्म्स शिल्लक राहतील RT मायनस R0, ओके, त्या व्यवस्थेत लिहिल्या. एक्सप्रेशन क्रमांक 1.8.8. देअरफॉर RT इक्वल्स टू R0. मला RT फाइंड आउट करायचा होता म्हणून RT इकडे घेतला. ओके, समीकरणामध्ये बदल केला. देअरफॉर RT इक्वल्स टू R0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 0 T ब्रॅकेट कंप्लीट. एक्सप्रेशन नंबर 1.8.9. वी कॅन जनरलाइज this expression by replacing T by T2 and 0 by T1 to get, okay, alpha 0 R0 equals to R T1 into bracket 1 plus alpha T1 into delta T bracket complete. 1.8.10 where delta T equals to change in temperature equals to T2 minus T1. ठीक है, alpha T1 equals to RTC at T1 and RT2 equals to resistance at T2 degree Celsius. Okay, hence we conclude that the RTC changes with the change in temperature. जो
रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट जो आहे तो बदलतो तापमान बदलल्यामुळे, टेम्परेचर बदलल्यामुळे. हायर द व्हॅल्यू ऑफ RTC अँड RTC इज मॅक्झिमम ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ओके. सिलेबस टॉपिक 1.8.2 इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन RTC. ओके. तापमानाचा परिणाम रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंटवरती. ओके. तो काय होतो पहा. डिफाइन पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ओके. डिफाइन पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. विंटर 7 2 मार्क्ससाठी हा प्रश्न आला होता. नाव लेट अस सी द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तापमानाचा परिणाम जो RTC वरती होतोय, रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट वरती जो तापमानाचा परिणाम होतोय त्याच्याविषयी हा डिस्कशन करणारा सिलेबस टॉपिक 1.8.2. सपोज दॅट अ कंडक्टर हॅज रेजिस्टन्स R1. ओके. समजा एखाद्या वाहकाचा रोधक जो आहे R1 ॲट टेम्परेचर T1 डिग्री सेल्सिअस. ओके. एखाद्या वाहकाचा रेजिस्टन्स काय आहे, R1 आहे, टेम्परेचर T1 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला, अँड इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज, आणि त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतंय, वाढतंय टू T2 डिग्री सेल्सिअस. ओके. T2 डिग्री सेल्सिअसपर्यंत. लेट इट्स रेजिस्टन्स ॲट T2. मग त्याचा रेजिस्टन्स काय असेल T2 डिग्री सेल्सिअसला, BR2 असेल. ओके. लेट इट्स रेजिस्टन्स ॲट T2 डिग्री सेल्सिअस BR2. बट वी नो दॅट, परंतु आपल्याला माहीत आहे की RT2 इक्वल्स टू RT1 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस अल्फा T1 इंटू राउंड ब्रॅकेट T2 मायनस T1 राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ओके. देअरफॉर R2 इक्वल्स टू R1 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 T2 मायनस T1. ओके. राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. एक्सप्रेशन नंबर 1.8.11. ओके. जो R1 आहे इनिशियल रेजिस्टन्स असेल, इनिशियल रोधक, आणि T2 जो असेल तो फायनल टेम्परेचर असेल, त्याचबरोबर T1 जो असेल तो इनिशियल सुरुवातीचं टेम्परेचर असेल. ओके. द सेम कंडक्टर इज नाव कूल्ड. पहा इथं काय होतंय, विरुद्ध क्रिया होते. आता तोच कंडक्टर आता कूल केला. ठीक आहे. त्याचं सुरुवातीचं टेम्परेचर T1 होता, फायनलचं टेम्परेचर T2 होता. फायनलच्या टेम्परेचरला गृहीत धरून त्याचं फायनल रेजिस्टन्स काढला, इन्क्रीज झालेल्या टेम्परेचरसोबतचा इन्क्रीज झालेला रेजिस्टन्स तो आपण मिळवला. परंतु आता काय पहा, द सेम कंडक्टर, तोच कंडक्टर इज नाव कूल्ड. ओके. त्याला आपण काय करतोय, टेम्परेचर खाली आणतोय. ओके. पहा, कूल करतोय म्हणजे टेम्परेचर विरुद्ध करतोय ना, फ्रॉम T2 डिग्री सेल्सिअस टू T1 डिग्री सेल्सिअस. ओके. आता इनिशियल कोण असेल T2 डिग्री सेल्सिअस आणि फायनल कोण असेल T1 डिग्री सेल्सिअस. देन द रेजिस्टन्स ॲट T1 डिग्री सेल्सिअस इज गिवन बाय. ओके. मग आता T1 डिग्री सेल्सिअसला रेजिस्टन्स काय असेल तो फॉर्म्युला पहा. देअरफॉर R1 इक्वल्स टू R2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 इंटू राउंड ब्रॅकेट T1 मायनस T2 राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. एक्सप्रेशन नंबर 1.8.12. ओके. इथं पाहू शकता आता R2 हा इनिशियल असेल. ओके. जो फायनल होता, मगाच्या एक्सप्रेशनमध्ये फायनल होता. ठीक आहे. आणि आता T1 काय असेल, फायनल टेम्परेचर असेल. ओके. जो की इनिशियल होता प्रिव्हियस एक्सप्रेशनमध्ये. आणि T2 इथं काय असेल, इनिशियल टेम्परेचर असेल. ओके. जिथून आपण तो कंडक्टर कूल केलेला आहे. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 1.8.12 इंटू इक्वेशन 1.8.11. ठीक आहे. समीकरण क्रमांक 1.8.12 हा समीकरण क्रमांक 1.8.11 मध्ये ठेवल्यानंतर काय मिळेल पहा. ओके. R2 इक्वल्स टू R2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 2 इंटू राउंड ब्रॅकेट T1 मायनस T2 राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू, ओके, गुणाकारात स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 इंटू राउंड ब्रॅकेट T2 मायनस T1 राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. एक्सप्रेशन नंबर 1.8.13. देअरफॉर 1 इक्वल्स टू इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 2 इंटू राउंड ब्रॅकेट T1 मायनस T2 राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 इंटू राउंड ब्रॅकेट T2 मायनस T1 राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ओके. देअरफॉर 1 डिवायडेड बाय 1 प्लस अल्फा 1 राउंड ब्रॅकेट T2 मायनस T1 राउंड ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू 1 प्लस अल्फा 2 राउंड ब्रॅकेट T1 मायनस T2 राउंड ब्रॅकेट कंप्लीट. ओके. Now in left hand side the term left is 1 divided by 1 plus alpha 1 into round bracket T2 minus T1 bracket complete minus 1 equals to alpha 2 T1 minus T2. Therefore
1 - 1 - अल्फा 1. ओके, इथे तिरकस गुणाकार केलेला आहे. जी छेदात टर्म होती त्याला 1 ने मल्टिप्लाय केलेला आहे. ओके, आणि इथं 1च्या छेदात काय नसेल म्हणजे 1च असेल, त्याला इकडच्या अंशासोबत मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे तिरकस गुणाकार केलेला आहे. 1 - 1 - अल्फा 1 T2 - T1 डिवायडेड बाय 1 + अल्फा 1 T2 - T1 बरोबर उजव्या बाजूला जे टर्म्स शिल्लक राहतात, द टर्म्स लेफ्ट इन RH, okay, alpha 2 into T1 minus T2, therefore positive 1 minus 1 get cancelled. शिल्लक काय राहील minus alpha 1 T2 minus T1 divided by 1 plus alpha 1 T2 minus T1 equals to alpha 2 T1 minus T2. therefore alpha 2 फक्त इकडे ठेवला बरोबर चिन्हाच्या अलीकडे. ओके, बाकीच्या टर्म्स बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतलेल्या आहेत. therefore alpha 2 equals to minus alpha 1 into T2 minus T1 divided by square bracket 1 plus alpha 1 into round bracket T2 minus T1 round bracket complete square bracket complete into T1 minus T2, but minus T2 minus T1 equals to T1 minus T2. therefore alpha 2 equals to alpha 1 divided by 1 plus alpha 1 into T2 minus T1. expression number 1.8.14. okay, this expression shows the effect of temperature ऑन अल्फा दॅट इज RTC. हे जे एक्सप्रेशन आहे ते RTC वरती परिणाम कसं करतं, कशा पद्धतीने त्या टेम्परेचरचा परिणाम होतो तो दाखवतोय. वेअर अल्फा 2 इक्वल्स टू, जेव्हा की अल्फा 2 इक्वल्स टू RTC ॲट टेम्परेचर T2 डिग्री सेल्सिअस, अल्फा 1 जो आहे RTC ॲट टेम्परेचर T1 डिग्री सेल्सिअस अँड T2 - T1 टेम्परेचर डिफरन्स. ओके, इन इक्वेशन 1.8.14 if we substitute T1 equals to 0 डिग्री सेंटीग्रेड. ओके, ह्या इक्वेशनमध्ये आपण जर T1 ची व्हॅल्यू 0 डिग्री सेल्सिअस ठेवली तर काय होईल पहा. अँड अल्फा 1 इक्वल्स टू अल्फा 0 आणि अल्फा 1 जो आहे तो अल्फा 0 जर ठेवला तर काय होईल. देन वी गेट RTC ॲट एनी टेम्परेचर. ओके, तेव्हा आपल्याला RTC मिळेल ॲट एनी टेम्परेचर इन टर्म्स ऑफ RTC ॲट 0 डिग्री सेल्सिअस दॅट इज alpha 0 as alpha 1 equals to alpha 0 divided by 1 plus alpha 0 t. expression number 1.8.14a. rearranging we get, ओके, या एक्सप्रेशनला रिअरेंज केल्यानंतर काय मिळेल पहा. alpha 1 plus alpha 1 alpha 0 t equals to alpha 0. therefore alpha 1 equals to alpha 0 into 1 minus alpha 1 into t bracket complete. therefore alpha 0 equals to alpha 1 divided by 1 minus alpha 1 into t. expression number 1.8.14b. metals have positive resistance temperature coefficient RTC. okay, the resistance of pure metals and alloys. ओके, इथं पाहू शकतो आपण द रेजिस्टन्स ऑफ प्युअर शुद्ध धातू आणि अलॉईज म्हणजे जे मिश्र आहेत ते इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे, अशा पद्धतीचे जे धातू आहेत प्युअर धातू आणि अलॉय केलेले मिश्र केलेले धातू यांचा जो रोधक आहे तो इन्क्रीज होतो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, तापमान वाढल्यामुळे. हेन्स दे आर सेड टू हॅव अ पॉझिटिव्ह रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट. ओके, अशा मेटलला आपण काय म्हणायचं आहे, पॉझिटिव्ह रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट. इन्सुलेटर्स हॅव अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. इन्सुलेटर म्हणजे विद्युताचे दुर्वाहक. हॅव अ निगेटिव्ह, त्यांचा जो RTC आहे तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट RTC. द रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेटर डिक्रीज. ओके, इन्सुलेटरचा रेजिस्टन्स काय होतोय, डिक्रीज होतोय विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, तापमान वाढल्यामुळे. हेन्स दे आर सेड टू हॅव अ निगेटिव्ह रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट. ओके, सिलेबस टॉपिक 1.8.3 इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टिव्हिटी रो. ओके, तापमान वाढीचा जो परिणाम आहे रेजिस्टिव्हिटीवरती, रोधकावरती रो, तो आपण इथे पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 1.8.3 डिफाइन टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, स्टेट इफेक्ट्स ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. ओके, डिफाइन टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, स्टेट इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. दिस क्वेश्चन इज आस्क्ड ऑन इंटर 12 एक्झाम फॉर 4 मार्क्स. द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी रो. ओके, एखादा ठराविक रेजिस्टन्स रोधक किंवा रेजिस्टिव्हिटी रो ऑफ ए मटेरियल आल्सो डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. ओके, तापमानावरती तो अवलंबून आहे. द चेंज इन रो फॉलोज
the same pattern of change as that in resistance due to change in temperature. Okay, the change in resistivity follows the same pattern of change as that in resistance due to change in temperature. That means for pure metals, the resistivity rho increase with increase in temperature, and for insulators it decrease with increase in temperature. Okay. Syllabus topic 1.8.4 temperature coefficient of resistivity. टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टिविटी. एक आपण सिलेबस टॉपिक 1.8.3 पाहिला तो काय होता टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. आता आपण काय बोलतोय टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टिविटी. We can define the temperature coefficient of resistivity in the similar manner as we defined the RTC. Therefore, temperature coefficient of resistivity at T1 degree Celsius equals to change in resistivity per degree Celsius divided by resistivity at T1 degree Celsius. Therefore, alpha T1 equals to rho 2 minus rho 1 divided by T2 minus T1 whole divided by rho 1. Expression number 1.8.15 where rho 2 equals to resistivity at T2 degree Celsius and rho 1 equals to resistivity at T1 degree Celsius. Similarly, using equation 1.8.9 we get resistivity at T degree Celsius as rho 1 equals to rho 0 into 1 plus alpha 0 T. Expression number 1.8.16 and using equation 1.8.10 we get rho T2 equals to rho T1 into bracket 1 plus alpha T1 into round bracket T2 minus T1 round bracket complete square bracket complete 1.8.17. Now we will going to see example on this RTC. A conductor with initial temperature 0 degree Celsius. Okay, एक कंडक्टर आहे जे की ज्याचं सुरुवातीचं तापमान आहे 0°C has RTC at 0 degree Celsius equals to 0.004 per degree Celsius. Its resistance at 0 degree Celsius is 10 ohm. Calculate its resistance at 75 degree Celsius. Okay, given T0 इनिशियल टेम्परेचर दिलेला आहे एखाद्या कंडक्टरचा 0 डिग्री सेल्सिअस. अल्फा 0 इक्वल्स टू 0.004 पर डिग्री सेल्सिअस. R0 10 ओहम, R75 तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. वी नो दॅट R1 इक्वल्स टू R0 इंटू 1 प्लस अल्फा 0 T. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. लेट द रेजिस्टन्स ॲट 75 डिग्री सेल्सिअस बी R75. ओके, समजा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 75 डिग्री सेल्सिअसला काय आहे R75. ओके, म्हणून R75 इक्वल्स टू R0 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस राउंड ब्रॅकेट 0.004 इंटू 75 ब्रॅकेट कंप्लीट होल ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू 10. R0 काय असेल इनिशियल तापमान असेल. ठीक आहे, इनिशियल रेजिस्टन्स असेल R0 10 1 प्लस 0.004 इंटू 75 ब्रॅकेट कंप्लीट होल ब्रॅकेट कंप्लीट. देअरफॉर R75 इक्वल्स टू 13 ओहम. म्हणजे 75 डिग्री सेल्सिअसला एखाद्या कंडक्टरचा जो रोधक असेल तो 13 ओहम असेल. आन्सर. नेक्स्ट एक्सप्रेशन, नेक्स्ट एग्जाम्पल. अ कॉइल हॅज रेजिस्टन्स ऑफ 200 ओहम ॲट 20 डिग्री सेल्सिअस. फाइंड इट्स रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. एक कॉइल आहे ज्याचा ओहम आहे 200 ओहम ॲट 20 डिग्री सेल्सिअस. 20 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाला एखाद्या कॉइलचा रेजिस्टन्स रोधक जो आहे तो 200 ओहम आहे. फाइंड इट्स रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ओके, टेक अल्फा 0 इक्वल्स टू 0.004 पर डिग्री सेल्सिअस. फाइंड इट्स रेजिस्टन्स ॲट 50 डिग्री सेल्सिअस. This type of question is asked on winter 7 exam for 4 marks. Solution, given quantity ज्या काय असतील त्या व्यवस्थित लिहून घ्या. गिवन R20 20 डिग्री सेल्सिअसला रोधक किती होता 200 ओहम. T1 इक्वल्स टू 20 डिग्री सेल्सिअस. ओके, टेम्परेचर T1 जे आहे ते 20 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. अल्फा 0 RTC दिलेलं आहे. रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशिएंट ओके 0.004 पर डिग्री सेल्सिअस. टू फाइंड R0 अँड R50. ओके, आपल्याला R0 फाइंड आउट करायचे. सुरुवातीचा जो रोधक होता तो आणि
R50 म्हणजे 50 डिग्री सेल्सिअसला तापमान चेंज झाल्यानंतर रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज येईल, तो एक रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. स्टेप 1 फाइंड R0. ओके, स्टेप 1 R0 इनिशियल रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी R20 इक्वल्स टू R0 इंटू 1 प्लस अल्फा 0 डेल्टा टी ब्रॅकेट कंप्लीट होल ब्रॅकेट कंप्लीट हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगी पडेल. ओके, मग R20 इक्वल्स टू R0 इंटू 1 प्लस अल्फा 0. मग चेंज इन टेम्परेचर काय झालं आहे, डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर T1 मायनस 0. ओके, T1 मायनस 0 कारण हा T1 काय आहे फायनल आहे आणि हा 0 काय असेल इनिशियल असेल. ओके, मग पहा R20 म्हणजे 20 डिग्री तापमानाला 200 ओहम हे दिलेलंच आहे प्रॉब्लेममध्ये, इक्वल्स टू R0 जो की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 0 डिग्री सेल्सिअसला असताना रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस अल्फा 0 काय घेतला RTC 0.004 इंटू 20. ओके, इंटू 20 कारण T1 काय आहे 20च आहे, मायनस 0 केल्यानंतर T1 काय मिळेल 20च मिळेल. ठीक आहे, मग नको असलेल्या टर्म्स रिअरेंज केल्या. ठीक आहे, देअरफॉर R0 इक्वल्स टू 185.19 ओहम. ओके, म्हणजेच R0 म्हणजे इनिशियल जे तापमान असेल, इनिशियल जो रेजिस्टन्स असेल, इनिशियल तापमानाला जे 0°C इतक्या तापमानाला सुरुवातीचा जो रोधक असेल तो किती असेल 185.19 ओहम. ठीक आहे, आता पहा स्टेप 2 फाइंड R50. ओके, 50°C रोधकाचा तापमान किती असेल, रोधकाचा रेजिस्टन्स किती असेल. ठीक आहे, तो फाइंड आउट करायचा आहे. R15 इक्वल्स टू R0 इंटू 1 प्लस अल्फा 0 इंटू 50. ओके, 185.19 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 0.004 इंटू 50. R50 इक्वल्स टू 222.22 ओहम. ओके, म्हणजे 50° इतक्या सेल्सिअसला रेजिस्टन्स किती असेल 222.22 ओहम. ओके, मोर एक्झाम दिलेलं आहे तिथे प्रॅक्टिससाठी. आपण हा व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन व्हिडिओ थांबवून स्क्रीनशॉट घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये सोडवायचे आहेत जादा प्रॅक्टिससाठी. ओके, एक्झाम्पल नंबर 1.8.4. ओके, त्याचबरोबर एक्झाम्पल 1.8.5 व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन विद्यार्थ्यांनी हे प्रॉब्लेम्स स्वतः सोडवायचे आहेत. ओके, एकदा बघून सोडवा. ओके, एकदा परत न पाहता सोडवा. ओके, तसेच एक्झाम्पल 1.8.9 आणि एक्झाम्पल 1.8.12 एक्झाम्पल 1.8.10 हा प्रॅक्टिससाठी असेल. ओके, म्हणजेच याचा आन्सर इथे दिलेला नाही आहे व्हिडिओजमध्ये, तुम्ही हा सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, मी हे एक्झाम्पल समजावून सांगतोय. अ फील्ड वाइंडिंग हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 220 ओहम ॲट 25°C. ओके, 25° तापमानाला 220 इतका ओहम असलेला एक फील्ड वाइंडिंग आहे. फाइंड द रेजिस्टन्स ऑफ वाइंडिंग ॲट 0°C म्हणजे सुरुवातीचं सुरुवातीच्या तापमानाला जे वाइंडिंगचा जो रोधक होता रेजिस्टन्स होता तो फाइंड आउट करायचा आहे नंबर 1. अँड नंबर 2 ॲट 50°C. ओके, आपण जे सुरुवातीचं आत्ताचं जे सेकंड एक्झाम्पल पाहिलं त्याच पद्धतीचं सेम तोच आहे, फक्त इथे जरासा नंबर चेंज आहेत. ओके, ठीक आहे, याचा आन्सर या व्हिडिओमध्ये नाही आहे. हे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. समर 15ला विचारलेलं आहे 4 मार्क्ससाठी. ओके, त्याचबरोबर समर 17चं हे एक एक्झाम्पल आहे, त्याचाही स्क्रीनशॉट घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, देन सिलेबस टॉपिक 1.9 क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. ओके, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो सिलेबस टॉपिक आहे 1.9 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.